माझं नाव मुकुंद वासुदेव कुलकर्णी. कंपनीची सुरुवात म्हणजे माझ्याकडे 2 जर्मन मुलं आली होती माझ्याच वयाची तेव्हा 78 साली. आणि त्यांनी मला विचारलं की त्याच्यातला एक होता, ही वॉज अ गुड हँडबॅग टेक्निशियन, एक होता गुड सेल्समन. आणि आम्ही तिघांनी मिळून आम्ही ठरवलं की आपण एक कंपनी उघडावी आणि आम्ही ट्रायोट्रेन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केली. चालू करून आम्ही प्रोडक्शन चालू केलं आणि त्यांच्याकडनं मी शिकलो भरपूर. म्हणजे त्यांच्याकडनं सगळ्यात मोठी गोष्ट जी मी शिकलो, जी बाकीच्या लोकांना इकडे तेव्हा आयडिया नव्हती, की क्वालिटी किती इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक शिवण किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे जे आपण शिवण बघतोय इकडनं घेऊन या इथपर्यंत जे आपण शिवतोय, प्रत्येक शिवण बरोबर सेम साईज 1 इंचामध्ये इतके टाके पडले पाहिजे, इथपर्यंत आम्ही जायचो की परफेक्शन आम्ही इतकं अचीव करायचा प्रयत्न करायचो. आणि ह्या परफेक्शन अचीव केल्यामुळे आम्हाला लगेच ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि आमचा व्यवसाय वाढू लागला. कारण की आम्ही 2 गोष्टींचं लक्ष ठेवायचो. एक तर चांगला माल द्यायचा, जो आपण अप्रूव्ह केलेला आहे, ज्या किमतीला अप्रूव्ह केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे अगदी वेळेवर द्यायचा. कारण की याच्यामध्ये वेळ खूपच क्रुशियल आहे. वेळेवर जर का नाही गेला माल तर माल विकणं शक्यच नाही आहे. आणि किमती जर का तुम्ही विचारल्या तर मी कधीच स्वस्तातला माल विकला नाही आहे. बऱ्याच वेळा माझ्याकडे वॉलमार्ट किंवा टार्गेट या टाईपचे दुकानं या टाईपचे कस्टमर माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे की आम्हाला 1.5 लाख वॉलेट पाहिजे, आम्ही किती देऊ, $1.5 एक वॉलेट देऊ. मला काही याच्यात कधी मी इंटरेस्ट दाखवला नाही. मी 10,000 वॉलेट बनवले तेव्हा 78मध्ये, 1980मध्ये 10,000 वॉलेट बनवले. पण ते 10,000 वॉलेटची किंमत मी 10, 11, $12 घेतली. का तर मी पहिल्यापासून ठरवलं होतं की मी स्वस्त माल बनवणार नाही. जी साधारणतः जी लोकांना ती अपेक्षा होती की इंडियाला आलं की स्वस्त माल, सबस्टँडर्ड माल भरपूर मिळेल. नाही, मी तसं नाही केलं. मी पहिल्या दिवसापासून मी माझी किंमत ठेवली. म्हणजे मी माझ्या मालाला किंमत पूर्ण वसूल केली. आणि जशी वसूल केली तशी कस्टमरला पण तेवढंच सॅटिस्फॅक्शन दिलं की त्यांनी जो माझ्याकडे माल विकत घेतला तो त्याला सगळा विकता यायला पाहिजे, या दृष्टीने मी माल सप्लाय केला. असं करता करता माझी कंपनी वाढत गेली. वाढता आज आमचा टर्नओव्हर, म्हणजे मी एका काळी माझा टर्नओव्हर 5 ते 7 लाख रुपये होता वर्षाचा. तो आता आज मी 400-450 कोटीवर घेऊन गेलेलो आहे. याच्यामध्ये माझ्या 2 मुलांनी माझा साथ दिला. त्यांनी दोघांनी MBA केलं, पण दोघंही काही फॉरेनला गेले नाही, ते इंडियामध्येच राहिले. आणि माझ्याबरोबर राहिल्यामुळे मला त्याचा खूप मोठा फायदा असा झाला की मला हे पूर्ण जे काही मी इकडे तयार केलेलं आहे, जे काही मी कारखाने टाकलेले आहेत, जे काही फॅक्टरीज मी केलेल्या आहेत, जे काही लोकांबरोबर माझे संबंध मी जोडलेले आहेत, त्या सगळ्यांचा फायदा माझ्या मुलांना संपूर्णपणे आणि पूर्णपणे घेता येईल. याच्यामध्ये मला खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं की जे आपण इतके वर्ष, गेले 45-47 वर्ष आपण केलं, ते पुढे घेऊन जायला माझी मुलं, दे हॅव ऑलरेडी बीन ट्रेन्ड अँड दे आर व्हेरी केपेबल टू टेक केअर ऑफ इट. महाराष्ट्रामधनं कलकत्त्याला आम्ही बंगालमध्ये आलो तर आमचं कारणच असं होतं की आमच्याकडे तेव्हा त्या क्षणाला माझ्या वडिलांकडे काही पर्याय नव्हता ना. त्यांना इकडेच यावं लागलं ना. आणि इकडे आल्यानंतर जेव्हा तुम्ही इकडे येता तेव्हा तुम्हाला सर्व्हाइव्ह करण्याकरता तुम्हाला खटपट करावीच लागते. आणि त्या दृष्टीनेच माझ्या वडिलांनी सर्व्हाइव्ह करायचं हा विचार डोक्यात ठेवूनच त्यांनी खटपट चालू केली आणि काम चालू केलं आणि खटायला चालू केलं. ते खटले पण त्यांनी इन्शुअर केलं की त्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षण चांगलं दिलं. चांगल्या शाळांमधनं त्यांना शिक्षण मिळालं, जसं मला शिक्षण मिळालं. त्यानंतर मी IITमध्ये जाऊन IITमधनं मी माझं केमिकल इंजिनिअरिंग केलं. ते इंजिनिअरिंग करून पण
मी वडिलांच्या व्यवसायात शिरून वडिलांचा व्यवसाय फॉरवर्ड इंटिग्रेशन ज्याला म्हणतो ते केलं. फ्रॉम सेलिंग केमिकल्स आय स्टार्टेड बाईंग लेदर्स फ्रॉम द टॅनरीज. आणि मी या हँडबॅगच्या बिझनेसमध्ये शिरलो. वेळ लागला मला, 5-6 वर्ष लागले शिकायला, पण शेवटी शिकून प्रॉपर गायडन्स मिळाल्यामुळे मी खूप लकी होतो. मला प्रॉपर गायडन्स मिळाल्यामुळे मी एक अशा स्लॉटमध्ये जाऊन स्वतःला बसवलं की ज्या स्लॉटमध्ये आय वॉज नॉट परचेजेबल. आय कुड ओनली सेल. आय वॉज नॉट एबल टू बी परचेज बाय माय कस्टमर्स. माझ्या कस्टमरने सांगितलं की बा या किमतीत माल दिला पाहिजे, तर मी बऱ्याच वेळा नाही पण म्हणालेलो आहे की मी माल देणार नाही, तुम्हाला माझ्या किमतीमध्येच माल घेतला पाहिजे. नवीन उद्योजकांना मला हाच एक आय हॅव टू ओनली से दिस दॅट आपल्या इंडियाचं जे इमेज आहे ना ते रॅपिडली चेंज होत आहे. आज जेव्हा मी आजपासनं 40 वर्ष आधी जेव्हा मी जायचो युरोपला किंवा UK ला किंवा युरोपमध्ये कोणत्या पण वेगळ्या देशामध्ये, तर इंडियन पासपोर्टकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती. आज ती दृष्टी बरीचशी चेंज झालेली आहे. दे हॅव स्टार्टेड रेस्पेक्टिंग इंडियन्स फॉर सप्लाईंग गुड क्वालिटी मटेरियल. आणि माझा लोकांना हाच एक ॲडवाईज आहे की दे शुड कंटिन्यू टू डू बेटर अँड बेटर. दे शुड कंटिन्यू टू गिव्ह better quality than what they are giving, and they should become more and more punctual in their delivery schedules. Yani आपल्याला we have no dirt to business.